मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आलेल्यांची आणि झोपण्याची सोय सीएसएमटी स्थानकावर करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी रेल्वे पोलिसांनी त्यांना एक चौकटच करून दिली आणि त्याला बाउंड्री वॉल म्हणून एका रशीनं बांधून ठेवण्यात आलेलं आहे। प्रवाशांनाही त्रास होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आलेली आहे। यावेळेस आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांनी। सीएमटी स्थानकाजवळ आलेले जे आंदोलक आहेत त्यांच्यासाठी इथे एक बाउंड्री वॉल तयार करण्यात आलेला आहे। तुम्ही पाहू शकता आताच मुंबई पोलिसांनी एक बाउंड्री वॉल तयार केलेली आहे। एक चौकट तयार केली आहे। चौकटीमध्ये तुम्ही आतमध्ये आराम करायचा आहे, झोपायचं आहे। या चौकटीच्या बाहेर मात्र येण्यास त्यांना परवानगी दिली नाही, कारण जे आता प्रवासी आहेत ते आता घरच्या दिशेने निघालेले आहेत। कुठेही अडथळे निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी आहेत एक बाउंड्री वॉल तयार करण्यात आलेली आहे। पाहू शकता ही जी चौकट आहे या चौकटीच्या आतमध्ये असतील हे जे आंदोलक असतील, मनोज जरांगे यांचे समर्थक असतील, यांना आतमध्ये राहण्याचे सध्या आता मुंबई पोलिसांनी आहे राहण्यास आराम करण्यास किंवा बसण्यास सांगितलेले आहे। या चौकटीच्या बाहेर मात्र कोणीही येऊ नये असे त्यांना सांगण्यात आलेले आहे। मनोज जरांगे पाटील यांचा उपोषण हा तिसरा दिवस असला तरी उद्या देखील त्यांचं उपोषण मुंबई इथे आझाद मैदान इथे होणार आहे। तरी पाहायला गेलं तर आता काही वेळापूर्वी इथे जेवणाची सोय देखील करण्यात आलेली होती, मात्र आता मुंबई पोलिसांकडून अशा प्रकारे एक बाउंड्री वॉल आहे तो सध्या आता तयार करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन प्रवीण सोबत मयूराने साम टीव्ही मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।